नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तुमच्या किचनमध्येच मिळणाऱ्या फक्त 6 साहित्यांचा वापर करून मुलांना बाहेरचे अस्वच्छतेत बनवलेले पदार्थ देण्यापेक्षा घरच्या घरी हा पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट बनवू शकता. आणि हा पदार्थ तयार व्हायला फक्त अर्धा तास लागतो. अर्ध्या तासामध्ये एकदम परफेक्ट बनून तयार होतो. मस्त स्पॉन्जी, आतून जाळीदार आणि 3 ते 4 दिवस आहे असा फ्रीजशिवाय अगदी छान टिकतो. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी बाउल घेतला आहे. आता यामध्ये इथे मी 4 चमचे दही घेतला आहे. वजनी प्रमाणामध्ये जर दही म्हणाल तर 55 ग्रॅम आहे. यामध्ये मी तुम्हाला साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगितलं आहे. जे साहित्य मी चमच्याने मोजून घेतलं आहे ना, त्याचं चमच्याने सुद्धा प्रमाण सांगितलं आहे. त्यानंतर यामध्ये पाववाटी म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी इतकं मी तेल घेतलं आहे. आपण रेग्युलर जेवण बनवण्यासाठी जे रिफाइंड ऑइल वापरतो तेच या ठिकाणी वापरायचं आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 50 ग्रॅम इतकं हे तेल आहे. आता काय करायचं, सुरुवातीला दही आणि तेल आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. दही आणि जे तेल आहे ते छान एकजीव व्हायला पाहिजे. या पद्धतीनेच हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, दही आणि तेल मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. छान एकजीव झाले. आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. आता या ठिकाणी मी जे पिठी साखरेचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये केक परफेक्ट असा गोड होतो. पण जर तुम्हाला आणखी गोड बनवायचा असेल तर तुम्ही 5 ग्रॅम पिठी साखर एक्स्ट्रा वापरू शकता. म्हणजे 75 ग्रॅम या ठिकाणी पिठी साखर वापरली तरीसुद्धा चालेल. चमच्याने म्हणाल तर एक 3 ते 4 चमचे पिठी साखर तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा घालू शकता. आता पिठी साखर घातल्यानंतर आपण जे तेल आणि दह्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि एकसारख्या डायरेक्शनमध्ये फिरवत एक 2 ते 3 मिनटं हे मिश्रण आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, पिठी साखर घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एक 2 ते 3 मिनटं हे मिश्रण मी छान असं फेटून घेतलं आहे. तुम्ही या मिश्रणाचा रंग पाहू शकता. छान क्रीमी असं हे मिश्रण तयार झाले. त्यासोबतच टेक्स्चरसुद्धा पाहू शकता. आता हे मिश्रण तयार करून घेतलं की थोडा वेळ हे बाजूला ठेवायचं आणि आपण पुढची तयारी करून घेऊया. सर्वात आधी इथे मी जो कुकर घेतला आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यासाठी इथे गॅसवर कुकर ठेवला आहे. यामध्ये एखादी जाळी ठेवायची आणि आता त्यानंतर कुकरचं जे झाकण आहे त्याची रिंग काढायची, शिट्टी काढायची आणि हे झाकण कुकरला लावून घ्यायचं. तुम्ही हा केक जर कढईमध्ये बनवणार असाल तर कढईमध्ये सुद्धा सेम याच पद्धतीने कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता पुढचं साहित्य मिक्स करून होईपर्यंत हा कुकर एक 10 ते 15 मिनटं प्रीहीट करून घ्यायचा. त्यासोबतच इथे मी एक टीन घेतला आहे. त्यामध्ये बटर पेपर घातला आहे आणि आता या बटर पेपरला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. अशा पद्धतीने तेल लावून घेतलं की बटर पेपर टीनला छान चिटकून राहतो आणि जेव्हा आपला केक तयार होईल तेव्हा बटर पेपरसुद्धा केकवरून अगदी सहज बाजूला निघतो. त्यामुळे बटर पेपरला तेल किंवा तूप नक्की लावून घ्या. बटर पेपर नसेल तुम्ही डायरेक्ट टीनलाच तेल लावून त्याच्यावरती थोडासा मैदा घातला किंवा गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा केक अगदी व्यवस्थित बेक होतो आणि टीनपासून वेगळासुद्धा होतो. आपली राहिलेली प्रोसेस करून झाली आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे पहा, मिश्रणसुद्धा छान तयार झाले. आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यासाठी सर्वात आधी इथे मी अशा पद्धतीची एक चाळण घेतली आहे. आता यामध्ये इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा मैदा 40 ग्रॅम आहे. तुम्ही या ठिकाणी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे कोको पावडर घेतली आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही 40 ग्रॅम मैदा घेतला आहे त्याऐवजी 50 ग्रॅम मैदा घेऊ शकता आणि कोको पावडरसुद्धा वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 10 ग्रॅम आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा खायचा जो सोडा असतो तो वापरला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि आता हे सर्व साहित्य चाळणीने चाळून या बाउलमध्ये काढून घ्यायचं. सर्व साहित्य या पद्धतीने चाळणीने चाळून बाउलमध्ये काढलं ना की यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आपण जे केकचं मिश्रण तयार करतो ना ते सुद्धा अगदी छान स्मूथ टेक्स्चरमध्ये तयार होतं. तर इथे पहा, सर्व साहित्य मी चाळणीने चाळून या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता सुरुवातीला काय करायचं, जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं
त्यामध्येच हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये लागेल असं थोडं थोडं दूधसुद्धा वापरणार आहे। तर इथे पहा, जे आपण दही, तेल आणि पिठी साखरेचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, त्यामध्ये आपण घेतलेलं साहित्य जितकं बसेल तेवढं मिक्स करून घेतले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी दूध घेतले। लागेल असं थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आणि आपल्याला छान स्मूथ असं मिश्रण तयार करून घ्यायचे। एका वेळी सर्व दूध घालायचं नाही, लागेल असं थोडं थोडंच घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला जोपर्यंत मिश्रण मिक्स होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, पण जेव्हा दूध घातल्यानंतर मिश्रण परफेक्ट तयार होईल तेव्हा हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे। आणि दूध घेताना लक्षात ठेवा, दूध गरम करून थंड केलेलं असावं, न तापवलेलं दूध घ्यायचं नाही किंवा दूध कोमट किंवा गरम असताना सुद्धा वापरायचं नाही किंवा फ्रीजमधलं काढून सुद्धा लगेच वापरायचं नाही। दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण मी छान तयार करून घेतले, पण मिश्रण थोडंसं मला घट्टसरच वाटते, त्यामुळे मी आणखी थोडं दूध घालणार आहे आणि पुन्हा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहिलं, सुरुवातीला जोपर्यंत मिश्रण एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत मी एका डायरेक्शनमध्ये न फिरवता अगदी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं। जेव्हा जसं हवं आहे तसं मिश्रण तयार झालं तेव्हा ते नंतर मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून 1-2 मिनटं छान असं फेटून घेतलं। परफेक्ट असं मिश्रण तयार झाले। तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला छान अशा फ्लेवरसाठी इसेन्स वापरायचे, त्यासाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतले। आता एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स मी यामध्ये घालणार आहे। तुम्हाला ज्या फ्लेवरचं इसेन्स वापरायचं आहे ते इथे तुम्ही वापरू शकता। त्यासोबतच जर इसेन्स नसेल तर तुम्ही अर्धा चमचा वेलची पूड यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल। आता इसेन्स घातल्यानंतर पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे मिश्रण एक अर्धा मिनिटभर तरी फेटून घ्यायचे। तर इथे पहा, सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स झाले। जेवढं आपल्याला जशा प्रमाणामध्ये हे बॅटर तयार करायचं होतं परफेक्ट अशा प्रमाणामध्ये तयार झाले। तुम्हाला पुन्हा एकदा या बॅटरची मी कन्सिस्टन्सी दाखवलीच आहे। त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं, त्यातले 1-2 चमचे दूध शिल्लकच राहिले, सर्व दूधसुद्धा मी वापरलं नाही। त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, दूध लागेल असंच घाला, सर्व दूध एकाच वेळी घालू नका। आता हे तयार केलेलं मिश्रण आपण ज्या डब्यामध्ये बटर पेपर घालून घेतलाय त्यामध्ये काढून घेऊयात। सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, याच्यामध्ये बबल्स तयार झाले नाही पाहिजेत। आणि या ठिकाणी मिश्रण तयार होईपर्यंत आपण जो कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवला होता तो सुद्धा परफेक्ट प्रीहीट झाला आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कुकरमध्ये किंवा कढईमध्ये खाली मीठ घालायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। तर इथे पहा, सर्व तयार मिश्रण मी यामध्ये काढून घेतलं आहे। आता काय करायचं, हलक्या हाताने हे टॅप करून घ्यायचं, म्हणजे जर मध्ये बबल्स तयार झाले असतील तर ते निघून जातील आणि केक अगदी व्यवस्थित हवा आहे असा बेक होईल। तर इथे पहा, अगदी व्यवस्थित हे मी टॅप करून घेतलं आहे। कुकरसुद्धा छान प्रीहीट झाला आहे। कुकर मी मंद आचेवरतीच प्रीहीट करून घेतला आहे। गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय नव्हता। आता हा जो टीन आहे तो आपण कुकरमध्ये ठेवूया। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं। पुन्हा सांगते, कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी मी काढून ठेवली आहे आणि आता मंद आचेवरती हा केक बरोबर 30 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। 30 मिनटानंतर एकदा चेक करा, जर बेक नसेल झाला तर आणखी एक 5 ते 10 मिनटं तुम्ही ठेवू शकता, पण 30 मिनटात हा केक परफेक्ट बेक होतो। तर इथे पहा, 30 मिनटं केक मी छान असा बेक करून घेतला आहे। झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता केक छान फुलला आहे। वरून तुम्हाला दिसत असेल केक क्रॅकसुद्धा झाला आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित बेक झाला आहे। तरीसुद्धा मी तुम्हाला सुरीने दाखवते। सुरी केकमध्ये घातल्यानंतर अगदी क्लीन बाहेर येते, अजिबात पीठ त्याला हा जो केकचा टीन आहे तो आपण कुकरमधून काढून घेऊयात आणि हा टीन आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच केक टीनमधून काढून घ्यायचा। तर इथे पहा, हा टीन मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे। हातामध्ये घेतल्यानंतर अजिबात हाताला चटका बसत नाहीये, अगदी व्यवस्थित थंड झालाय। आता हा केक आपण काढून घेऊयात। केक काढून घेताना सुद्धा तुम्हाला दाखवते, अगदी सहज हा केक टीनमधून वेगळा होतोय, अजिबात वरून टॅप करायची सुद्धा गरज नाही।
आता जो वरती बटर पेपर आहे तो सुद्धा आपण काढून घेऊया. त्यानंतर हा केक मी तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी तयार झाला आहे. तर इथे पहा बटर पेपरसुद्धा किती सहज याच्यावरून वेगळा झाला आहे आणि केक तर तुम्ही पाहूच शकता एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार झाला आहे. केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते की हा केक आतून किती जाळीदार झाला आहे. आणि तुम्ही पाहिलं ना, फक्त अर्ध्या तासात हा केक बनून तयार झाला आहे. अजिबात जास्त साहित्य लागलं नाही, जास्त वेळ लागला नाही. आणि हा केक कट केल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सहज कट होतोय. आणि आता या केकचं आतून टेक्स्चर पहा, एकदम छान स्मूथ, सॉफ्ट आणि जाळीदार आणि स्पंजीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाला आहे. आणि हा केक 3 ते 4 दिवस फ्रीजशिवाय अगदी आहे असा छान टिकतो, अजिबात खराब होत नाही. तर मग आता मुलांना बाहेर अस्वच्छतेत बनवलेले पदार्थ देण्यापेक्षा तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने हा चॉकलेट फ्लेवरचा केक घरच्या घरी मोजक्या साहित्यात नक्की बनवून पहा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.